काय झालं, एवढा प्रचंड पाऊस झालाय म्हणजे मी जवळपास जसं शेती करतो 2010 पासून तसं एवढी विदारक परिस्थिती यावर्षी आहे. म्हणजे आम्ही मराठवाड्यातले लोक काय सततचा पडणारा दुष्काळ, शेतमालाची पडलेले भाव, मेटाकुटीला आलेला शेतकरी, हे सगळं मराठवाड्याला हे पाठ आहे. फक्त यावर्षी उलट काय झालंय की यावर्षी पूर परिस्थिती भयानक झाली. आम्हाला वल्ला दुष्काळ पाहायला भेटत नव्हता. आम्हाला काय होतं, कोरड्या दुष्काळातले बाहेर माणसं आहेत आम्ही. आम्हाला हे वल्ल्याने असं घाबरून टाकलंय की आता म्हणजे उद्या एवढा मोठा सण आहे, हे काय आता बोलायसारखीच परिस्थिती नाही. आता कशी करायची दिवाळी, सगळ्यात मोठा इव्हेंट आहे का नाही आपला हिंदू संस्कृतीतला. आता कसं करायचं आम्ही, बरं कोणाला बोलायचं हे, बरं बोलायला जरी आम्ही गेलो तर सुना कोण तयार आहे, पालकमंत्री आमचे अजित दादा आहेत, मोठी हस्ती ना. आलते का ते बघायला इकडे? आले नाही, पण मी टीव्हीवर पाहितलं म्हणजे किती संवेदनाहीन बोलायला तो हे लोक. तुम्ही मदत नकार करू पण किमान धीर तरी द्या ना, व्यवस्थित बोला ना. मुख्यमंत्री साहेब काय म्हणले, एक शेतकरी प्रश्न विचारतोय की बाबा कर्जमाफी कधी करणार तुम्ही, योग्य वेळ कधी करणार. तर मुख्यमंत्री साहेबांनी एवढी दमदाटी केली त्याला की पोलिसांनी ढकलीत नेलं. राजकारण करतो का म्हणाले. आता हे प्रश्न विचारणं राजकारण आहे, हे राजकारण आहे का? बरं तुम्हाला आम्ही गुळखोबरं दिलं का इलेक्शन पिरियड मध्ये की आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू, आम्हाला निवडून द्या, गुळखोबरं दिलं का? तुम्ही सांगितलं ना मला की कर्जमाफी करू, मग योग्य वेळी करू. आता योग्य वेळ कोणती आहे, नेमकी माणसं होऊन गेली योग्य वेळ आहे का? आता हे तुम्ही पीक बघता, ह्या क्षेत्रात किती किती राहिलं, हे टक्केवारीमध्ये 10% पीक शिल्लक आहे का नाही फक्त.